सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलेलं नाही। बिहारच्या निकालावरनं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय। निवडणुकीमध्ये जो जिंकतो तो सिकंदर ठरतो। विरोधकांना हार स्वीकारता यायला हवी, आपल्या चुका कबूल करता यायला हव्यात असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना लगावला होता आणि त्यावरती आता उद्धव ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलं। सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात। कधी वोट चोरीचा मुद्दा, कधी ईव्हीएमचा मुद्दा, असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात। पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या, कवडीचा पुरावा देत नाही। अवैध गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, अजूनही सुधारले नाहीत, तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे। तो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? असे आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेनाचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता, ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे।